शब्दांच्या सुंदर दुनियेत तुमचं मनापासून स्वागत. मी ज्योती राठोड घेऊन आले आहे मराठी वाचन लेख. मोलाचा पाठ. शिक्षिका फळ्यावर 7चा पाढा लिहित होत्या. मोठ्यानं म्हणत होत्या. त्यांनी सुरुवात केली. 7 एके 7, 7 दुने 12. एक मुलगा मध्येच जोरात हसला. बाकीची मुले एकमेकांकडे पाहत होती. गालातल्या गालात हसत होती. त्यांचे आपापसात हातवारे चालले होते. सगळे आता पुढं काय घडतंय त्यावर लक्ष ठेवून होते. शिक्षिकेने पुढचा पाढा व्यवस्थित म्हटला आणि लिहिला. मुलांपैकी एकाला सांगितलं, हे जरा वाच पाहू. त्यानं वाचायला सुरुवात केली. शिक्षिकेने चुकीचं लिहिल्याप्रमाणे न वाचता त्यानं बरोबर 7 दुने 14 अशी चूक सुधारून घेत पाढा म्हटला. ऐकणारी मुलं हसत होती. त्यानं पाढा पूर्ण केल्यावर शिक्षिका म्हणाल्या, मला आज एक महत्त्वाचा धडा शिकवायचा आहे. तो पुस्तकात नाही बरं का, पण आयुष्यात नेहमीच उपयोगी पडेल, म्हणून लक्ष देऊन तुम्ही सगळे ऐका. थोड्या वेळेआधी हसणाऱ्या मुलांनी आता कान टवकारले. शिक्षिका म्हणाल्या, पाढ्यात मी एक चूक केली, त्यावर तुम्ही सगळे हसलात. शिक्षिका कशा चुकू शकतात असंही तुम्हाला वाटलं असणार. मला एवढा साधा पाढाही येत नाही याचं आश्चर्यही तुम्हाला वाटलं असेल. बाकीचा सगळा पाढा मी बरोबर म्हटला आणि लिहिला याचं कौतुक कुणालाही वाटलं नसणार. रोजच्या आपल्या जगण्यात हेच सतत घडत असतं. आपण बरोबर केलेल्या गोष्टीपेक्षा फक्त एका चुकीकडे सगळ्यांचं लक्ष जातं. ती चूक किरकोळ असली तरी आपली त्यावरून थट्टा होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की चूक होणारच नाही, पण शक्यतो बिनचूक आणि सफाईदारपणे आपली कामं झाली पाहिजेत. हेच मला आजच्या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आणून द्यायचं होतं. समजलं का मी काय म्हणते आहे ते? मुलांनी टाळ्या वाजवत हो असा जोरदार घोष केला.